नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्यलोकतंत्र। जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते। या लोकशाहीमध्ये संसद आहे, सरकार आहे, विरोधी पक्ष आहे, माध्यम आहेत आणि या सगळ्यांवर संविधानाचा पहारा देणारी न्याय व्यवस्था सुद्धा आहे। पण आज एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर उभा राहतोय। जर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनाच देशातील एका प्रतिष्ठित कायदा विद्यापीठातील विद्यार्थी विरोध करत असतील तर आपण या घटनेकडे पाहायचं तरी कसं? आता ही घटना केवळ एका व्यक्तिविरोधातील नाराजी म्हणून पाहायचं की या विरोधामागे लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आंदोलनाचा अधिकार आणि न्याय व्यवस्थेकडून असलेल्या अपेक्षांचा मोठा प्रश्न दडलेला आहे। हैदराबाद मधील नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च म्हणजेच नालसार विद्यापीठातील 450हून अधिक विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांना आगामी दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला। विद्यार्थ्यांनी प्रशासनाला पत्र देत आपल्या चिंता व्यक्त केल्या। हा विरोध काही अचानक निर्माण झालेला नाही। अलीकडील काही न्यायालयीन निरीक्षण, आंदोलनकर्त्यांशी संबंधित सुनावण्या आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर हा विरोध समोर आला आहे। 22 जुलै रोजी जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाई विरोधातील याचिकेच्या तातडीच्या सुनावणीची मागणी सर्वोच्च न्यायालयासमोर करण्यात आली होती। त्यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला। या सुनावणी दरम्यान आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईचे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला असताना न्यायालयाकडून व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याच्या आशयाची टिप्पणी झाल्याचं वृत्त आहे। याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केला की जर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून अन्याय झाल्याचा आरोप असेल तर त्या आरोपांकडे न्यायालयाने किती संवेदनशीलतेने पाहायला हवं। मात्र या संपूर्ण प्रकरणाकडे एकाच बाजूने पाहणंही योग्य ठरणार नाही। त्यानंतरच्या सुनावण्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने याच आंदोलनाशी संबंधित प्रकरणात आंदोलनकर्त्यांच्या अधिकारांबाबत महत्त्वाची भूमिका घेतली। 27 जुलैच्या सुनावणीत शांततापूर्ण आंदोलन हा संविधानाने दिलेला अधिकार असल्याचं न्यायालयाने अधोरेखित केलं। तसंच केवळ आंदोलन होत आहे म्हणून पोलिसांकडून अतिरेक करता येणार नाही अशी भूमिका न्यायालयाने घेतली। 28 जुलै रोजीही आंदोलनकर्त्यांवर जबरदस्तीची कारवाई न करण्याचे निर्देश देण्यात आले आणि काही अल्पवयीन आंदोलनकर्त्यांच्या सुटकेचे आदेशही देण्यात आले। त्यामुळं संपूर्ण चित्र हे एका व्यक्तीच्या बाजूने किंवा विरोधात इतकं सोपं नाही। परंतु विद्यार्थ्यांचा प्रश्न हा आहे की न्यायालयाकडून सुरुवातीच्या टप्प्यावर आंदोलनकर्त्यांच्या तक्रारींकडे अधिक संवेदनशीलतेने पाहिलं गेलं असतं का? आता यामध्ये प्रश्न असा आहे की मुख्य न्यायाधीशांवर किंवा न्याय व्यवस्थेतील एखाद्या व्यक्तीवर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे न्याय व्यवस्थेचा अपमान आहे। आता लोकशाहीमध्ये हा फरक समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। न्यायालयाचा आदर करणं आणि न्यायालयातील एखाद्या निर्णयावर किंवा निरीक्षणावर प्रश्न उपस्थित करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी। मुख्य न्यायाधीश देशातील सर्वोच्च न्यायिक पदावर असले तरी ते संविधानापेक्षा मोठे नाही। न्यायाधीशांच्या निर्णयावर कायदेशीर मार्गाने टीका होऊ शकते, पण त्यांच्या निरीक्षणावर सार्वजनिक चर्चा होऊ शकते आणि नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना असहमती व्यक्त करण्याचा अधिकार असतो। विशेषतः कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी जर संविधान, मूलभूत अधिकार, न्यायिक उत्तरदायित्व आणि संस्थांच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारत असतील तर त्या प्रश्नांना केवळ अवमान किंवा विरोध म्हणून गप्प करण्यापेक्षा त्या प्रश्नांमागची चिंता समजून घेणं जास्त आवश्यक आहे। कारण लोकशाही काही एका दिवसात कमकुवत होत नाही। लोकशाही तेव्हा कमकुवत होते जेव्हा नागरिकाला वाटू लागतं की माझ्या मताने काही फरक पडत नाही। विद्यार्थ्याला वाटतं की प्रश्न विचारून काय उपयोग, पत्रकाराला वाटतं की हा प्रश्न विचारला तर अडचण होईल आणि सामान्य माणसाला वाटू शकतं की सत्ता कोणाचीही असो, निर्णय शेवटी राजकीय स्वार्थाच्या चौकटीतच घेतले जाणार। ही मानसिकता निर्माण होणं हे लोकशाहीच्या अवमूल्यनाचे सर्वात मोठं लक्षण आहे।
म्हणूनच नालसारच्या विद्यार्थ्यांचा विरोध हा केवळ एका व्यक्तीला दीक्षांत समारंभाचं नियंत्रण द्यायचं की नाही एवढ्यापुरतं मर्यादित ठेवता येणार नाही। या निमित्ताने आपण मोठ्या प्रश्नाकडे पाहायला हवं, आपल्या घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा नेमकी कशामुळे? केवळ पदावर बसलेल्या व्यक्तीमुळे की त्या संस्थेच्या निर्णयांमधून आणि कार्यपद्धतीतून संविधानिक मूल्य दिसली म्हणून? न्याय व्यवस्थेवरील विश्वास टिकवायचा असेल तर नागरिकांना प्रश्न विचारण्याची मुभा असणंही तितकंच महत्वाचं आहे। आणि इथे प्रश्न केवळ न्याय व्यवस्थेचा नाही तर राजकीय नेतृत्वालाही आहे। जर देशातील तरुण, कायद्याचे विद्यार्थी आणि सामान्य नागरिक एखाद्या घटनात्मक संस्थेबद्दल अस्वस्थता व्यक्त करत असतील तर त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यांचा प्रश्न नेमका काय आहे हे समजून घेण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वाचीही आहे। प्रत्येक असहमतीला राजकीय कट म्हणणं, प्रत्येक विरोधाला देशविरोधी ठरवणं किंवा प्रत्येक प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला एखाद्या विचारसरणीच्या चौकटीत बसवणं ही लोकशाहीची प्रक्रिया मजबूत करत नाही, उलट त्यामुळे समाजातील संवादांची जागा अधिक कमी होते। लोकशाहीत सरकार बदलतं, राजकीय पक्ष बदलतात, नेते बदलतात, अक्षरशः न्यायाधीशही बदलतात आणि पदांवर व्यक्ती येत जात राहतात, पण संस्था या कायम टिकतात आणि त्या टिकायला हव्या आणि त्या संस्थांवरील जनतेचा विश्वास टिकायला हवा। त्यामुळे हा प्रश्न सीजीआय पुरता व्यक्तिशः योग्य आहे, अयोग्य एवढ्यावर थांबणं योग्य नाही। आज प्रश्न एका व्यक्तीबद्दल आहे, उद्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल असेल, पण मूलभूत प्रश्न कायम राहणार। न्याय व्यवस्थेवर प्रश्न विचारण्याचा नागरिकांचा अधिकार किती मोठा आहे आणि त्याचवेळी न्याय व्यवस्थेच्या स्वायत्ततेचा आदर करण्याची नागरिकांची जबाबदारी किती मोठी आहे। लोकशाहीची खरी ताकद यात संतुलनात आहे। न्यायाधीशांवर टीका करता आली पाहिजे, पण न्याय व्यवस्थेवरील विश्वासही तितकाच टिकणं महत्वाचं आहे। सरकारवर प्रश्न विचारता आले पाहिजे, पण घटनात्मक संस्थांचा नाश व्हावा अशी भूमिका नसावी, ती सरकारनेही घ्यावी। आंदोलनाचा अधिकार असायलाच हवा, पण हिंसेला समर्थन नसावं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असहमतीला शत्रुत्व समजण्याची चूक आपण कोणीही करू नये। म्हणूनच आजचा प्रश्न फक्त हा नाही की नालसारच्या विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांना विरोध का केला, त्यापेक्षा मोठा प्रश्न असा आहे की आपल्या देशात विद्यार्थ्यांना, नागरिकांना आणि सामान्य माणसाला सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनाही प्रश्न विचारण्या इतकी लोकशाहीची जागा आपण देणार आहोत। आणि जर याचं उत्तर हो असेल तर त्या प्रश्नांची उत्तर ऐकण्याची आणि त्यावर चर्चा करण्याची तयारी आपल्या सर्वांनाच ठेवावी लागेल। कारण लोकशाहीमध्ये असहमती म्हणजे शत्रुत्व नाही, प्रश्न विचारणं म्हणजे व्यवस्था उद्ध्वस्त करणं नाही। आणि सत्ताधारी असो, न्यायाधीश असो, मंत्री असो, सामान्य नागरिक असो किंवा विरोधक असो, कोणतीही व्यक्ती संविधानापेक्षा मोठी नसते। लोकशाहीचं अवमूल्यन प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांमुळे होत नाही। लोकशाहीचं खरं अवमूल्यन तेव्हा होतं जेव्हा प्रश्न विचारण्याची भीती समाजाच्या मनात निर्माण होते। म्हणूनच जर एखादा विद्यार्थी आपल्या मूल्यांशी तडजोड करण्यास नकार देत असेल, जर एखादा नागरिक न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि संविधानिक अधिकारांबद्दल प्रश्न विचारत असेल तर त्याला गप्प करण्याआधी समाजाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, हा आवाज लोकशाही विरोधी आहे की लोकशाही अजून जिवंत असल्याचा पुरावा आहे? तुमचं याबद्दलचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्यलोक।